विद्यार्थी मित्रहो, बऱ्याच दिवसापासून आपण इतिहासाची एक सिरीज तयार केलेली आहे, मालिका तयार केलेली आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो नवीन अभ्यासक्रम आहे, म्हणजे बदललेलं पॅटर्न जो आहे त्यानुसार इतिहासाला पाहत आहोत. इतिहासच काय, सर्वच विषयाची तयारी आपण आयोगाच्या बदललेल्या पॅटर्ननुसार करणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्याला या व्हिडिओमधून पूर्वपरीक्षेचा अभ्यास करता आला पाहिजे, त्याचबरोबर विद्यार्थ्याला मुख्य परीक्षेचा सुद्धा अभ्यास करता आला पाहिजे. आणि तुम्ही पाहिलेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं लिहिण्याची वेळ आता विद्यार्थ्यावर आलेली आहे. म्हणून अशा या व्हिडिओमधून किंवा या व्हिडिओमधून आपणाला काय करता येईल, डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं लिहिण्याची सुद्धा तयारी झाली पाहिजे. विद्यार्थी मित्रहो, मागील काही तासिकामध्ये व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिश भारतात कशा पद्धतीने आले, ब्रिटिशांनी आपली सत्ता स्थापना कशा पद्धतीने केली, पोर्तुगीजांनी भारताचा शोध कशा पद्धतीने लावला, पोर्तुगीज भारतामध्ये कशा पद्धतीने स्थायिक झाले, साम्राज्य विस्तार कशा पद्धतीने केला, या सर्व बाबीचा अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला भारतामध्ये येणारी युरोपियन सत्तापैकी एक असलेली म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी याच्या संदर्भामध्ये विचार करायचा आहे. विद्यार्थी मित्रहो, युरोपामध्ये भारताविषयी एक असं वातावरण तयार झालेलं होतं की भारतामध्ये व्यापार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर युरोपियन लोकांना भारतातल्या जे मसाल्याचे पदार्थ होते यांची आवड निर्माण झालेली होती. युरोपामधला ब्रिटिश भारतात आलेला होता, पोर्तुगीज भारतात आलेले होते, डच भारतात आलेले होते, हॉलंड भारतात आलेले होते. अशा वेळेस फ्रेंच मागं कसं असू शकणार आहे? फ्रेंचांना सुद्धा वाटलं की आपण भारतामध्ये जावं आणि भारतीय बाजारपेठा काबीज कराव्या. आता जर या फ्रेंच सत्तेचा विचार करायचा असेल, हे भारतात कशा पद्धतीने आले आणि आपली सत्ता स्थापना कशा पद्धतीने केली याचा विचार आपणाला या ठिकाणी करायचा आहे. त्याआधी बघा थोडंसं की फ्रेंचांचे भारतात आगमन आणि सत्ता स्थापना. आजच्या व्हिडिओचं टायटल काय आपल्याकडं, फ्रेंचांचे भारतात आगमन आणि सत्ता स्थापना. आता फ्रेंचांच्या बाबतीत माहिती पाहत असताना आपणाला काही विशेष बाबी लक्षात घ्याव्या लागतील. बघा, त्यातली एक आहे, भारतात येणाऱ्या युरोपियनामध्ये कितव्या क्रमांकावर येते, 5व्या क्रमांकावर आहेत. भारतात कोण आलेलं आहे, पोर्तुगीज आलेले आहेत, ब्रिटिश आलेले आहेत, हॉलंड आलेले आहेत, डच आलेले आहेत. म्हणून 5व्या क्रमांकावर जर कोणी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आलेलं आहे ते म्हणजे फ्रेंच. बघा, फ्रेंच व्यापारी भारतात म्हणून कधी आलेले इथं, 1664 आलेले इथं. भारतामध्ये फ्रेंच कधी आलेले इथं, 1664 आलेले आहेत. बघा, 1498 पोर्तुगीज आले, 1600 ब्रिटिश आले, पण फ्रेंच यांना भारतात येण्यासाठी खूप वेळ गेलेला होता. ते भारतात कधी आलेले इथं, 1664 आलेले आहेत. मग याचा अर्थ याच्या अगोदर फ्रेंच भारतात आलेले नव्हते का? हो, आलेले होते, पण ते फक्त धर्मोपदेशक आलेले होते. म्हणजे धर्माचा प्रसार करण्यासाठी काही व्यापारी भारतात येऊन गेलेले होते, काही धर्मोपदेशक भारतामध्ये येऊन गेलेले होते. त्या सर्वांनी फ्रेंचांच्या देशामध्ये म्हणजे फ्रान्समध्ये भारतात व्यापार करण्यासाठीच्या संधी उपलब्ध आहेत याचं एक प्रबोधन त्या ठिकाणी केलेले आहेत. भारतात फ्रेंच येण्यासाठी एक मदत, एक वातावरण त्या लोकांनी तयार केलेलं होतं. आणि म्हणूनच काय झालेलं आहे, 1664 ते भारतात आलेले आहेत. आता भारतात येण्याचा 5वा क्रम होता. आता फ्रेंच भारतातून जाण्याचा जर विचार करायचा झालं, बघा, भारताला स्वातंत्र्य 1947 मिळालं. 1947 पासून ते 1954 पर्यंत, 1947 ते 1900 म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर देखील फ्रेंचांची सत्ता भारतामध्ये होती. पांडिचेरी म्हणजे आता पुदुच्चेरी, पांडिचेरीमध्ये भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुद्धा फ्रेंच भारतामध्ये होते. आता मागील एका व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली. बघा, भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर याच्याही पुढे जाऊन 1961 पर्यंत पोर्तुगीज भारतामध्ये होते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा दोन सत्ता भारतामध्ये वास्तव्यात होत्या. एक होती ती म्हणजे पोर्तुगीज आणि दुसरे होते ते म्हणजे फ्रेंच. फ्रेंच पोर्तुगीजाच्या अगोदर भारतातून गेलेली आहेत, पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर गेलेली आहेत. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947ला मिळालं. बघा, 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा हे काय केलेले इथं भारतात राहिलेले आहेत. आता भारतात येण्याचा क्रम आपण पाहिला, कितव्या क्रमांकाने आले? 5व्या क्रमांकाने आले. आता जाण्याचा जर क्रम लक्षात घ्यायचा असेल तर मित्रांनो बघा, हे 4थ्या क्रमांकाने गेलेले इथं. बघा, 5व्या क्रमांकाने आले, 4थ्या क्रमांकाने गेले. लक्षात घ्या, 1954मध्ये ते भारतातून गेलेले इथं. भारतात जर जायचा विचार घेतला तर 1954मध्ये ते भारतातून गेलेले आहेत. म्हणजे 1664ला आले, 1954ला ते काय केले इथं भारतातून गेलेले आहेत. म्हणजे जर भारतात फ्रेंचांचा वास्तव्याचा जर विचार करायचा झाला तर बघा, 1664ला ते भारतात आले आणि 1954पर्यंत ते काय झालेले इथं भारतामध्ये राहिलेले आहेत. म्हणजे जवळपास 290 वर्ष, जवळपास किती हो? 290 वर्ष फ्रेंच हे काय झालेले इथं भारतामध्ये राहिलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. सर्वाधिक जास्त काळ कोण राहिलं? पोर्तुगीज. सर्वात अगोदर आले सुद्धा पोर्तुगीज, सर्वात शेवटी गेले सुद्धा पोर्तुगीज. पण सर्वात जास्त काळ भारतामध्ये कुणाची सत्ता जर होती तर ते म्हणजे पोर्तुगीजांची. काही भागापुरती का होईना मर्यादित होती, पण ती सर्वात जास्त काळ होती. 451 वर्ष पोर्तुगीज भारतामध्ये होते. म्हणून पोर्तुगीजाचा विचार करता भारतात सर्वाधिक जास्त काळ वास्तव्यात होते असं म्हणावं लागेल. फ्रेंचांच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला 290 वर्षाचा इतिहास पाहावा लागेल. ते सुरुवातीला व्यापारी म्हणून आले, पुन्हा इथं युरोपियन सत्तांचा जो सत्ता संघर्ष चालू होता त्याच्यामध्ये ते सामील झाले आणि साम्राज्य विस्ताराचा विचार फ्रेंचांनी करून घेतला. आणि याच पद्धतीने जवळपास 200 वर्ष ते भारतामध्ये होते असं आपल्याला या ठिकाणी. ज्याप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिशांनी भारतात राज्य करण्यासाठी व्यापारी म्हणून आलेले होते, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती, त्याच पद्धतीने ब्रिटिशांनी या फ्रेंचांनी सुद्धा एका कंपनीची स्थापना केली होती. ती कोणती याचा विचार आपल्याला करावा लागेल. बघा, इथपर्यंतची माहिती आता तुम्हाला लक्षात आलेली आहे. येत असताना ते 5व्या क्रमांकाने आलेले होते आणि जात असताना ते 4थ्या क्रमांकाने गेलेले आहेत. आता बघा, फ्रेंचांचा जर विचार करायचा असेल तर फ्रेंचांनी भारतामध्ये एका कंपनीची स्थापना केली होती. आता ह्या कंपन्या खरं तर युरोपात स्थापन झालेल्या आहेत बरं. कारण बऱ्याच वेळेस असं तुम्हाला अभ्यास करत असताना कन्फ्यूज होत असेल की ते आले उशिरा किंवा नंतर आले, पण कंपन्याची स्थापना अगोदर किंवा नंतर झालेली आहे. आता फ्रेंचांच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर 1664मध्ये म्हणजे फ्रान्समध्ये त्यांनी काय केलेली तर एका कंपनीची स्थापना केलेली आहे. त्याला आपण भारतामध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी म्हणून ओळखतो. बघा, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीची स्थापना त्यांनी केलेली आहे. या कंपनीची स्थापना कधी होती हो? 1664मध्ये. 1664मध्ये याची स्थापना झालेली आहे. कधी झालेली आहे? 1664मध्ये. या कंपनी स्थापना कुठं करण्यात आलेली आहे? फ्रान्समध्ये करण्यात आलेली आहे. मग आता फ्रान्समध्ये याला फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी याच नावानं ओळखलं गेलेलं होतं का? नाही. फ्रान्समध्ये या कंपनीचं नाव वेगळं आहे आणि ते नाव आहे बघा, कंपनी डेस इंडेस ओरिएंटल. बघा, फ्रान्समध्ये या कंपनीला कोणत्या नावानं ओळखले गेले? कंपनी डेस इंडेक्स ओरिएंटल या नावानं. भारतात याला काय म्हणतो आपण? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. कारण ईस्ट जे आशियाई राष्ट्र आहेत, म्हणजे फ्रेंचांच्या जे पूर्व भागामध्ये जे राष्ट्र आहेत त्यांना काय म्हणण्यात आलेलं आहे? ईस्ट इंडिया कंपनी. मग प्रत्येक देशानं आपलं नाव लावलेलं आहे. जसं की ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी,
फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, पण त्या कंपनीचे नाव मात्र वेगवेगळे होते. जसं की पोर्तुगीजामध्ये आपण विचार केला, ब्रिटिशामध्ये आपण विचार केला, त्याच पद्धतीनं फ्रान्सच्या कंपनीचं नाव काय होतं? कंपनी डेस इंडेक्स ओरिएंटल. पण त्याला आपण भारतामध्ये कोणत्या नावानं ओळखलेलं आहे? ते म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. स्थापना कधी झालेली आहे? 1664 मध्ये झालेली आहे. या कंपनीची स्थापना कोण केलेली आहे? 1664 मध्ये झालेली आहे. आता या कंपनी स्थापन करण्याच्या पाठीमागं एक राजाचा मंत्री होता. त्या राजाच्या मंत्र्याचं नाव आहे कोलबर्ट. कोण आहे बघा? कोलबर्ट, जो फ्रान्समधला जो राजा होता, राजा 14वा लुई. लुई घराणं खूप महत्त्वाचं आहे की तो 14वा लुई कोण आहे? हा राजा आहे. बघा, 14वा लुई नावाच्या राजानं या कंपनीला व्यापाराची मक्तेदारी किंवा व्यापाराचा परवाना दिलेला आहे. पण कंपनी स्थापनेचं श्रेय कोणाला कडे जातं? कोलबर्टकडे जातं. कोलबर्टनं काय केलेलं आहे? कंपनी डेस इंडेक्स ओरिएंटल नावाची स्थापन केलेली आहे. आता तुम्ही म्हणसाल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अगोदर स्थापन केली होती, पोर्तुगीजाची कंपनी अगोदर स्थापन झाली होती, मग फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यासाठी एवढा वेळ का लागला? तर याच्या अगोदर सुद्धा ही कंपनी होत्या. फ्रेंचांच्यामध्ये कंपन्या होत्या व्यापार करण्यासाठी, त्या भारतामध्ये आलेल्या नव्हत्या. म्हणून बऱ्याच कंपन्याचं एकत्रीकरण कोण केलेलं आहे? कोलबर्टनं केलेलं आहे. आणि या एकत्रीकरणातून त्यांनी काय केलेलं आहे? कंपनी डेस इंडेक्स ओरिएंटल म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आहे. मग त्याच्यामध्ये कोणत्या होत्या? मादागास्कर, द कंपनी मादागास्कर, त्याचबरोबर कंपनी दोरिएंट आणि द कंपनी चायना, अशा या 3 कंपन्या एकत्र करून कोणत्या कंपनीची स्थापना केलेली आहे? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आहे. कोण केलेलं आहे? कोलबर्टनं केलेलं आहे. याला व्यापाराची परवानगी कोण दिलेली आहे? राजा 14वा लुई. फ्रान्समधला असलेला राजा 14वा लुई यांनी या कंपनीला व्यापार करण्याची परवानगी दिलेली आहे. मग आता सुरुवातीच्या काळामध्ये जसं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्ष व्यापार करण्याची परवानगी देण्यात आलेली होती. किती वर्षाची? 15 वर्षाचं. तसं या कंपनीला 50 वर्षाचा व्यापारी परवाना, 50 वर्षाचा व्यापारी परवाना दिलेला आहे. परवाना कोण दिलेला आहे? लुई 14वा लुईने दिलेला आहे. कोण आहे हा? फ्रान्सचा राजा आहे. किती वर्षाची दिलेली आहे? 50 वर्षाचा व्यापार करण्याची परवानगी दिलेली आहे. किती? या कंपनीला, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडच्या राष्ट्राशी म्हणजे आशियाई राष्ट्राशी व्यापार करण्यासाठी 50 वर्षाचा व्यापारी सनद व्यापार करण्याचा परवानगा या राजाने दिलेला आहे. आता एक वेगळी बाब आहे, लक्षात घ्या. या कंपनीची स्थापना कोण केला? कोलबर्टनं केला. तसं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कोण होतं? व्हाईट आणि वेट हे 2 होते. व्हाईट आणि वॅट हे 2 होते. तसं कोलबर्ट होता इथं. कोलबर्टनं जरी कंपनीची स्थापना केला तर राजानं एक हातचा आपण म्हणू आपल्या हातात ठेवलेला होता. या कंपनीचे जवळपास 60% किती हो? शेअर 60%, या कंपनीचा 60% वाटा आपल्याकडे ठेवलेला होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये तो 15%च्या आसपास होता राजाचा वाटा. पण या कंपनीकडं जे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आहे, या कंपनीमध्ये राजाच्या वाट्याचा जर विचार करायचा झाला तर 60% शेअर राजाने आपल्या हातात ठेवलेलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, एक राजाचीच कंपनी, व्यापारी कंपनी होती असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं, या कंपनीची स्थापना 1664 मध्ये झालेली आहे. या कंपनीची स्थापना करण्याचा श्रेय कोणाला जाईल? तर तो आहे कोलबर्टला जाईल. कोलबर्टने कुणाच्या मदतीने, म्हणजे या कंपनीला व्यापारी परवानगी कोण दिली? 14वा लुई यांनी दिलेली आहे, राजा. आणि या राजाने या कंपनीमध्ये शेअर्स किती ठेवलेले आहेत? जवळपास 60% शेअर या कंपनीचे राजाने आपल्याकडे ठेवलेले आहेत, असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता बघा, ते सुरुवातीला व्यापारी म्हणाले. ब्रिटिश भारतात व्यापार करण्यासाठी आले, ते पोर्तुगीज भारतात व्यापार करण्यासाठी आले, युरोपातल्या सर्व सत्ता व्यापार करण्यासाठी आल्या. पण व्यापार करत करत असताना त्यांनी इथं राजकीय कारकीर्द निर्माण केली, राजकीय सत्ता काबीज केली आणि इथल्या संस्थानिकांकडचं राज्य आपल्या ताब्यात घेऊन साम्राज्य विस्तार करण्यासाठी सुरुवात केली.
ब्रिटिशांनी साम्राज्य विस्तार केला, पोर्तुगीजांनी साम्राज्य विस्तार केला, फ्रेंच जरी शेवटी आलेले असले तर ब्रिटिशाला साम्राज्य विस्तारामध्ये शह देण्याचं किंवा ब्रिटिशाच्या नाकीनऊ आणण्याचं काम या फ्रेंचांनी केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. मग आता व्यापार करायचा आहे तर तुमच्याकडे वखार असल्या पाहिजे. आता जर ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्य करण्यासाठी जे हातकंडे वापरलेले होते तेच हातकंडे आता फ्रेंचांना वापरावे लागतील. कारण आता यांना काय कुणाला विरोध करीत हातकंडा वापरण्याची गरज नव्हती. तर आता सरळ ब्रिटिशांनी जो अवलंब केलेला होता, पोर्तुगीजांनी ज्याचा अवलंब केलेला होता तो फ्रेंचांनी अवलंब केला. मग आता काय करायचं आहे, व्यापार करायचा आहे म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, वखारी स्थापन करावं लागेल. वखारी म्हणजे काय हो, कारखाने. आता कारखाने याचा अर्थ तुम्ही मोठा काढू नका. इथं काय करायचं होतं, वखार म्हणजे जे ते माल आपल्यासोबत घेऊन येणार आहेत ते माल ठेवण्यासाठी जी जागा, पण ती जागा कशी असली पाहिजे, तटबंदीने असली पाहिजे. म्हणजे तिथं काय केलं जात होतं, तटबंदी निर्माण केली जायची, मोठाल्या अशा भीती निर्माण करायच्या, किल्ल्यासारख्या त्या भीती राहायच्या आणि त्याच्यामध्ये ते माल ठेवायचे. मग ब्रिटिशांनी बघा सुरुवातीला वखार स्थापन केली. वखारीच्या संरक्षणासाठी सैनिक मागवले. सैनिक मागवल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र मागवले. आता फ्रेंचांना तर तो मार्ग सरळ होता. फ्रेंचांनी वखार केल्या, मालाच्या संरक्षणासाठी सैनिक घेऊन आले. म्हणजे फ्रेंचांना सरळ रस्ता निर्माण झालेला होता, त्या रस्त्याचा वापर त्यांनी केला असं म्हणावं लागेल. वखार स्थापन केल्या, सैनिक घेऊन आले, सैनिकासोबत हत्यार घेऊन आले आणि मग इथल्या राजांना एकमेकांमध्ये भांडणे लावायचे. एका बाजूने ब्रिटिश व्हायचे आणि एका बाजूने फ्रेंच व्हायचे आणि दोघांमध्ये सत्ता संघर्षामध्ये हे लढायचे आणि साम्राज्य विस्तार करायचा. अशा पद्धतीने हे कामकाज चालू होतं असं आपणाला म्हणावं लागेल. मग आता या फ्रेंचांच्या वखारीचा जर विचार करायचा असेल तर काही प्रमुख वखारी आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. त्या कोणत्या ते पाहू आपण. बघा इथपर्यंतची माहिती आता तुम्हाला लक्षात आलेली आहे. आता बघू फ्रेंचांच्या भारतातील वखारी. फ्रेंचाच्या भारतातील वखारी. आता बघा सुरुवातीची जर वखार घ्यायचा असेल तर ती आहे सुरत. एक नंबरचा विचार करू. सुरतला त्यांनी पहिली वखार स्थापन केलेली आहे आणि ही सुरतची जी वखार आहे ते 1667 मधली आहे. बघा कुठली आहे, 1667 मधली आहे. आता या वखारीला परवानगी कोण दिलेलं होतं, तत्कालीन राजा औरंगजेब. औरंगजेबाने काय केलेलं आहे, याला परवानगी दिलेली आहे. काय केलेली आहे, परवानगी. सुरतमध्ये जे वखार स्थापन करण्यात आलेली आहे 1667 मध्ये, त्याला परवानगी देण्याचं काम कोण केलेलं आहे, औरंगजेबाने केलेलं आहे. आणि परवानगी कोण घेतलेलं आहे तर ते आहे बाबर. बाबर आणि लालूबाय या दोन फ्रेंच अधिकाऱ्यांनी औरंगजेबाकडून काय केलेले, सुरतला वखार स्थापन करण्याचा विचार केलेला आहे. आता बघा प्रत्येकजण सुरतला वखार स्थापन करतात. म्हणजे सुरत हे व्यापारी प्रमुख केंद्र होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याचं एक कारण आहे, कारण ते सागरी मार्गाने यायचे आणि सागराला जोडून हे सुरत असल्यामुळं प्रत्येकजण सुरतला जायचे. आता फ्रेंचांचं तर ठरलेलं होतं. त्यांनी ज्यावेळेस कंपनीची स्थापना केली, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली, त्यावेळेस अगदी सरळ होतं, त्यांना मादागास्करवर लक्ष केंद्रित करायचं होतं. जे आफ्रिका खंडाच्या बाजूला एक मोठं बेट आहे मादागास्कर, या मादागास्करवर त्यांना लक्ष केंद्रित करायचं होतं. पण मादागास्कर येथील लोकांनी फ्रेंचांचा टिकाव धरू दिला नाही. फ्रेंचांना तिथून हाकलून लावलं, म्हणून हे भारतामध्ये आले. यांना भारतात येण्याची इच्छा नव्हती. जरी युरोपामध्ये फ्रान्समध्ये भारताविषयी वातावरण जरी चांगलं असलं तर प्रमुख केंद्र कुठं करायचं होतं, यांना या मादागास्करवर करायचं होतं. म्हणून बघा कंपनीची स्थापना करताना कंपनी द मादागास्कर याचं समायोजन केलेलं आहे आपण फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. मादागास्करमध्ये यांना काय झालेलं आहे, विशेष असं म्हणावं तसं यश आलेलं नाही, म्हणून ते भारतात आले. भारतात कुठं आले, सुरतला त्यांनी पहिली वखार स्थापन केलेली आहे. पहिली वखार कधी स्थापन केलेली आहे, 1667 मध्ये केलेली आहे. कुणाकडनं परवानगी घेतलेली आहे, औरंगजेबाकडनं परवानगी घेतलेली आहे. परवानगी कोण घेतलेलं आहे, बाबर आणि ललूबाय या दोन फ्रेंच अधिकाऱ्यानं घेतलेली आहे. आता बघा ज्याप्रमाणे औरंगजेबाचा उल्लेख केलो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. फ्रेंचांना वखार स्थापन करण्याची परवानगी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूर, बघा राजापूर
या राजापूर या ठिकाणी परवानगी कधी 1668 मध्ये 1668 मध्ये परवानगी दिलेली आहे. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. बघा, फ्रेंचांना राजापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1668 मध्ये व्यापार करण्यासाठी वखार स्थापण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे औरंगजेबानं परवानगी दिली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा परवानगी दिलेला संदर्भ आढळतो. त्यानंतर त्यांनी मसुली पट्टणम, तिसरी वखार मसुली पट्टणम या ठिकाणी आपली वखार, आता त्या आंध्र प्रदेशामध्ये ठिकाण आहे, तुम्हाला माहिती असावं. 1669 मध्ये 1669 मध्ये यांनी वखार स्थापन केली आहे. कुठे केलेली आहे? मसुलीपट्टणम येथे केलेली आहे. आणि चौथी वखार जर विचार करायचा झाला तर ती होती चंद्रनगर. चंद्रनगर, बघा चंद्रनगरमध्ये काय केलेले त्यांनी वसाहत स्थापन केलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये हे चंद्रनगर ठिकाण आहे आणि ही वखार केलेली आहे 1673 मध्ये. 1673 मध्ये कुठं वखार स्थापन केले? चंद्रनगर या ठिकाणी त्यांनी वखार स्थापन केलेली आहे. बघा, थोडासा जर संदर्भ लक्षात घ्यायचा असेल तर तुमच्या लक्षात येऊ द्या, त्यांनी सुरतला पहिली व्यापारी वसाहत स्थापन केलेली आहे, वखार स्थापन केली आहे. कधी? 1667 मध्ये. ते कारभार इथूनच करायचे, सुरतमधून करायचे. पण ज्या वेळेस चंद्रनगरच्या नंतर म्हणजे 1674 मध्ये, बघा थोडंसं पुढे जाऊन विचार करूया, इथपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आलेला आहे असं गृहीत धरूया. चौथी म्हणजे पुढची जे पाचवी वखार आहे ती खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे पॉंडिचेरी. बघा, पॉंडिचेरी कुठली आहे? 1674 मधली. 1674ला पॉंडिचेरी या ठिकाणी त्यांनी वसाहत स्थापन केलेली आहे. आता यांना ब्रिटिशांशी लढा द्यायचं होतं, म्हणून जसे ब्रिटिशांनी पश्चिम किनारा काबीज केला होता तसं आता यांनी पूर्व किनारा काबीज केलेला आहे. पूर्व किनाऱ्यावर फ्रेंचांनी आपलं बरंचसं असं वर्चस्व निर्माण केलेलं होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण पश्चिम बंगाल आणि जे कोरोमंडलचा किनारा आहे या किनाऱ्यावर यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलेलं होतं. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले? राजापूरला वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली, औरंगजेबाने सुरतला परवानगी दिली, पण पश्चिम किनाऱ्याकडनं हे पूर्व किनाऱ्याकडे शिफ्ट झालेले आहेत. आता याचं कारण होतं त्यांना मद्रास पाहिजे होतं. आताचं चेन्नई म्हणजे त्या काळातलं मद्रास हे ठिकाण फ्रेंचांना आपल्या ताब्यामध्ये घेण्याचं होतं, पण फ्रेंचांची ही जी मनीषा होती ते पूर्ण झालेली नाही. मग काय करावं लागेल? बघा, त्या गोष्टीचा विचार आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. मद्राससाठी फ्रेंचांनी कोणत्या गोष्टी केल्या आणि त्यांना अपयश कशा पद्धतीनं आलं, मद्रास ताब्यात घेऊन सुद्धा मद्रासवर राज्य का करता आलं नाही, हे पुढं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर बघा, पॉंडिचेरीला त्यांनी 1674 मध्ये काय केलेली? तर वखार स्थापन केली आणि इथून पुढचा जो काही कारभार आहे तो पॉंडिचेरीमधून सुरुवात केलेली आहे. पदुच्चेरी म्हणू आपण आता सध्याचं, त्या काळामध्ये पॉंडिचेरी ही फ्रेंचाची राजधानी होती. काय होती? ही राजधानी होती, लक्षात घ्या. कुठं होती? पॉंडिचेरी ही फ्रेंचांची राजधानी होती. ब्रिटिशांनी जसं मुंबईमधून राज्य केलं, ब्रिटिशांनी जसं कलकत्त्याहून राज्य केलं, तसं पॉंडिचेरीमधून फ्रेंचांनी राज्य केलेलं आहे. पॉंडिचेरी हे राजधानीचं ठिकाण बनवलेलं आहे. आता इथे एक बाब लक्षात ठेवा, आता 1674 आहे. आपण फ्रेंच भारतात कधी आले? थोडंसं लक्षात घ्या, इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल, थोडं लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. इतिहासाच्या बऱ्याच पुस्तकामध्ये याचा उल्लेख आढळत नाही, खास तुमच्यासाठी मी तो उल्लेख आणून दिलेला आहे. फ्रेंच भारतात कधी आले? 1664 मध्ये आले. फ्रेंच भारतात आले. कंपनी कोणती होती? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. आता बघा, 1664 पासून 1769 पर्यंत
1664 पासून 1769 पर्यंत, म्हणजे साधारणतः 100 ते 105 वर्षापर्यंतचा जर इतिहास घ्यायचा असेल तर ते पांडिचेरीमध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीमध्येच कारभार करत होते. भारतात कारभार कोण करत होती? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी करत होती. 1769 मध्ये ही कंपनी रद्द करण्यात आलेली आहे. या कंपनीचे परवाने रद्द करण्यात आले, कंपनी नष्ट करण्यात आलेली आहे. आणि फ्रेंचांनी भारतातल्या ज्या वसाहती होत्या, भारतात ज्या वसाहती निर्माण केलेल्या होत्या, भारतात जे फ्रेंचाचं साम्राज्य निर्माण झालेलं होतं ते आता फ्रेंच सरकारने घेतलेले. 1769च्या नंतर फ्रेंच सरकार, आता भारतात कारभार कोण करलेलं आहे? फ्रेंच सरकार करलेलं आहे, असा आपल्याला विचार करूया. म्हणजे 1769 जवळपास 100 वर्ष हे कंपनीचं राज्य होतं, आता फ्रेंच सरकारचं राज्य झालेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे, पांडिचेरी हे 1674 पासून ते 1954 पर्यंत, म्हणजे फ्रेंच भारतातून जाण्यापर्यंत फ्रेंचांचं जे प्रमुख व्यापारी केंद्र किंवा प्रमुख राजधानी म्हणून जे ठिकाण राहिलेलं आहे ते पांडिचेरी आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता जर पांडिचेरीचा जर उल्लेख करायचा असेल, बघा, युरोपियन सत्तापैकी प्रथमतः पांडिचेरीवर राज्य करणारी सत्ता कोणती? तुम्हाला जर प्रश्न पडला की पांडिचेरी या ठिकाणावर प्रथम युरोपीय सत्तापैकी कोण राज्य निर्माण केले, तर याचं उत्तर द्यावं लागेल तुम्हाला पोर्तुगीजाची सत्ता होती. पण फ्रेंचांनी पोर्तुगीजाला हाकलून लावलं आणि त्या ठिकाणी आता काय केलेलं आहे ते आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. पांडिचेरी हे फ्रेंचांचं अधिकृत राजधानीचं ठिकाण होतं, असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणजे आता बघा, सुरत झाली, राजापूर झाली, मसुलीपट्टणम झाली, चंद्रनगर झाली आणि पांडिचेरी झाली, हे प्रमुख वसाहती होत्या. या वसाहतीला सोडून इतरत्र सुद्धा पोर्तुगीजांच्या, माफ करा, फ्रेंचांच्या वसाहती होत्या. त्या कोणत्या याचा विचार करूया. मग त्याच्यामध्ये चंद्रनगरचा आपण पश्चिम बंगालमध्ये उल्लेख केलेला आहे. पाटणा, काशिम बाजार, बघा, पाटणा काशिम बाजार आहे. त्याचपैकी ढाका आहे, जगदिया आहे, ढाका जगदिया. त्याच्यानंतर बलसोर, माहे. त्याच्यानंतर यामन किंवा यमन, माहेमधला जर विचार करायचा झाला 1721 मध्ये, आणि यमनमधला जर विचार करायचं झालं 1723 मध्ये वसाहती स्थापन केलेली. बघा, थोडं लक्ष द्या. ज्याप्रमाणे आपण सुरत पाहिलं, चंद्रनगर पाहिलेलं आहे, मछलीपट्टणम पाहिलेलं आहे, पांडिचेरी पाहिलेलं आहे, इतर प्रमुख व्यापारी केंद्र होते. याशिवाय पाटणा आहे, काशिम बाजार आहे, ढाका आहे, जगदिया आहे, बलसोर हे ठिकाण. आता ही पाटणा, काशिम बाजार, ढाका, जगदिया, चंद्रनगर पश्चिम बंगालमधले ठिकाणे आहेत. सुरत गुजरातमधलं ठिकाण आहे आता सध्याचा जर विचार करायचं झालं. राजापूर महाराष्ट्रातलं ठिकाण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना जे वसाहत स्थापन करण्यात दिलेली होती ते महाराष्ट्रातलं ठिकाण आहे. त्याच्यानंतर चंद्रनगर हे आता पश्चिम बंगालमधलं ठिकाण होतं. पश्चिम बंगालमध्येच पाटणा होतं, काशिम बाजार होतं, ढाका होतं, जगदिया होतं. बलसूर हे ओडिशामधलं आहे. ओडिशा आता सध्या काय आहे? ओडिशामधलं होतं. त्या काळामध्ये ओरिसा राज्यामध्ये होतं, लक्षात घ्या. बलसूर कुठं होतं? ओडिसा. म्हणजे फ्रेंचांनी व्यापार करत असताना बलसोर ओडिसामध्ये सुद्धा आपली वकार स्थापन केली होती. पश्चिम बंगालमध्ये केली होती, गुजरातमध्ये केलेली होती, महाराष्ट्रामध्ये केली होती, आंध्र प्रदेशामध्ये केलेली होती, असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आजच्या जर स्टेटचा जर विचार करायचा झाला तर ते त्या काळात संस्थाने वेगळे होते. म्हणजे काय म्हणावं लागेल, सुरत संस्थानामध्ये त्यांची वकार होती, राजापूरमध्ये होती, त्याच्यानंतर चंद्रनगरमध्ये होती, पांडिचेरीमध्ये होती, त्याचबरोबर पाटणा, काशिम बाजार, ढाका, जगदिया, बलसुरममध्ये सुद्धा त्यांच्या वसाहती होत्या, असं आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आता जे फ्रेंचांचे जे गव्हर्नर आहेत, फ्रेंचांची सत्ता मजबूत करण्यासाठी जे अधिकारी आहेत, त्याचा विचार आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. याशिवाय फ्रेंचांनी ब्रिटिशांसोबत जे 3 युद्ध केले, ज्याला आपण कर्नाटक वार म्हणतो, त्या युद्धाचा सुद्धा विचार आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला
जर तुम्हाला हा व्हिडिओ जर माहिती योग्य वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलात तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ वेळोवेळी मिळून जातील. आणि जे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत अशा लोकांना या व्हिडिओचा फायदा व्हावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या पोहोचवावा, याच्यासाठी या व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका. जर यामध्ये काही जर चूक आढळलेला असेल किंवा जर ही माहिती उपयोगी वाटत असेल, काही शंका उपस्थित झालेल्या असतील तर त्या नक्की तुम्ही कॉमेंट करून मला कळवा. धन्यवाद.